सो हे गाईज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललो आहे पाहुणाला फिरायला. मंदार आहे, अभि आहे आणि त्या बघा अनिकेत. हा, तर आज आमचा पहिला ब्लॉग आहे आणि हा पोस्ट होणार आहे. ह्याच्या आधी आम्ही खूप ब्लॉग काढले पण कधी पोस्ट नाही झाले, पण आजपासून पोस्ट होणार आहे. आणि आपल्या चॅनलला एखादं नाव सजेस्ट करा. तर आज आम्ही असंच चाललो आहे पाहुणाला फिरायला, जरा मान्सून स्पेशल म्हणून. मान्सून तर नाही आज तर नाही, आज तर लई कडक ऊन पडले, पण तरी पण आम्ही चाललोय असंच. आणि मी एस्थेटिक कपडे घातले ते एकदम. आणि अभिषेक आणि मी ट्रेनिंग केली. हा, तर बघत राहा व्लॉग्स आमचे. तर गाईज आता आम्ही आलो आहे बुकुम मध्ये. आणि आता बुकुम मध्ये आलो आहे. तर आम्ही चाललो आहे पाहुणा डॅमला. बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट आहे ना पाहुण्याला पोहोचल्यानंतरचे हे दाखवतो. पाहुण्याला गेल्यावर ब्लॉग चालू करतो, कारण का इकडे खूप ट्रॅफिक लागला आहे. त्यामुळे आपण ब्लॉग कंटिन्यू करा. तर काहीच आम्ही पाहुण्याजवळ पोहोचलेलो आहे. पाहुणा खूप लांब नाही, इथून आता 10 किलोमीटर राहिले आणि ट्रॅफिक पण काही नाही आहे. म्हणजे खूपच ट्रॅफिक होतं पाऊडमध्ये. निसर्ग दाखवा बाहेर जरा. आणि तुम्हाला मी निसर्ग दाखवतो. आता आम्ही हडशी लेक मध्ये आलेलो आहे. क्या मॅटर हो गया? हे बघा, हे पाणी लय कमी झाले. चला करू बोटिंग मीटिंग. हे हडशी लेक आहे. तर आता आम्ही हडशी लेक मध्ये आलो आहे. आता इथून पाहुणे किती असेल रे मंदार? आता जो 5 ते 6 किलोमीटर ओनली. हा, 5 ते 6 किलोमीटर ओनली. मीन हा, डायरेक्ट मंदिराकडे इकडनं पण चला धन्यवाद. ना, म्हणून तुम्हाला म्हणलं इकडून जावा. चला धन्यवाद. अरे हा हा, काय आलं मजेवर सुट्ट्यात कडक वासला. आमच्या इकडे या धरण बघायला. कडक वासलाच आहे. अरे मी 24 तास काढले खडक वाचले. कुठं 24 सगळीकडे फिरलेलो आहे मी. आजोबा आहे ना, माग असला लोड होता. त्याने आहे ना 24 तास घेते. बघा म्हणते मग आता मस्करी घ्या तुम्ही. कोणाची पण मस्करी नको करत जाऊ रे मंदार. असा वळला थोड्या वाघ टिल्ट झालं झाले. थोडं टिल्ट झालं बघ. कुत्री वर बसलोय जाऊन. ब्रेक लागतो ना, नाही खाली डायरेक्ट. तर गाईज आम्ही आता इकडं आम्हाला जायचं आहे इकडं. हा, आणि स्विफ्ट आणि इथं स्ट्रगल बघा, तुम्हाला दाखवतो आमचं स्ट्रगल. हे दगडी आहेत, इथं दगडी काढायचे. दगडी काढायची प्रक्रिया चालू झाली. हा थोडेसे दगड काढायचे. मग आम्ही इकडून आम्हाला जायचंय इकडे जायचंय, इथे नाही जायचं. तर आम्ही सध्या चोरी करायला घुसलेलो आहे लोकांच्या शेतात. आणि बघा रोड कसा आहे, इथून जाऊन इकडे या. धबधबा. हा, वॉटरफॉल वॉटरफॉल बघू चालू आहे का आता? आता नसेल, आय थिंक सो. नाही, आहे आहे एकदम छोटासा असा धबधबा आहे. छोटासा असा धबधबा. थोडक्यात म्हणू शकता. जागा बघा तुम्ही. चला त्या सगळ्यांनी जरा हात तेल धुवून घेऊ. अरे इथून नाही जायची गाडी. अरे जायची जाईन. तर तुम्ही सांगा, इथून गाडी जाईन का? इथून इथे मंदिर कुठे गेला? इकडे अभिषेक. हा, चला एक्सप्लोर करू जरा आपण जागा. तुम्हाला आम्ही दाखवतो इकडे. आजपर्यंत कोणी आलं नाही सध्या, तर आम्हीच येणार पहिले. असं असं वाघ वगैरे आलं तर बघ पाळायची तयारी ठेवा. हे बघा इथे कसं आहे, छोटस असं म्हणजे नाही का एकदम छान असं वातावरण. छान असं वातावरण आणि व्ह्यू पण आहे छान असा. आणि हिडन स्पॉट आहे.
हिडन स्पॉट आहे हिडन जेमिन पुणे ए हिडन जेमिन पुणे तर गाईज अरे इथं फोटो ना तुझा एस्थेटिक हा आणि आणि हर्ष आउटफिट बघा ए बर काढे हे नी ए फोटो काढतील ए मग जाऊ किती कोणा तिकडनं आहे ना रस्ता ए अरे इकडून पण आहे हा मग ए, इकडून जाऊ अरे ते नाही का धमाल पिक्चर मध्ये ऐसा मारेंगे थोड़ा सा फिर उड़ा देंगे पूल पर तसा विषय इकडून इकडं उडवायची फक्त गाडी आपल्याला बाकी काय नाही आम्हाला जरा काही थोडेसे कॅल्क्युलेशन लावले ना थोडं प्लस मायनस केलं हे बघ ना हे बघ इथं गाडी आपली हा 100ची स्पीड करायची म्हणून थोडी मागे घ्यावी लागेल गाडी मग इकडून फक्त पलीकडे जायचंय हा त्या साईडला तिथं जायचं फक्त गाडी फक्त एवढा खड्डा येतोय मध्ये गाडी तिकडे टाकायची आपल्याला फक्त तर बघू ट्राय करून चला ए चल घाल चल तिकडनं मी दगडी काढली आहेत रस्ता गाईज आता आम्ही रस्ता बघायला चाललेलो आहे आमची गाडी जाईन का नाही जाणार तर मला वाटते असं जाईन म्हणून अरे इकडून जाईल होय गाडी जाऊ शकते हे बघ की प्रॉपर रस्ता एवढा काय असा वाईट नाहीये नाही का सर ना जाऊ शकते हा फक्त आपल्याला तिथपर्यंत जायचंय हा एंडिंग पर्यंत जायचं फक्त ए, गाडी आली तुम्हाला आपली, काय गाडीचा वाटतं व्हिडिओ घ्या सांगा. सर साईडला असं सिनेमॅटिक घेऊ स्ट्रगल फॉर लाईफ ए म्हणजे थांब येऊ दे मागं. ह्याच्यावर घाल थांब अरे माग हलवायची घाल आता चल अरे पुढे नको रे आम्ही सर्वर थोडा दर फायनली आमची गाडी निघली आहे आणि आम्ही चाललोय ऑफ रोडिंग लय डेंजर चालू आहे अभिषेक ढकलत होता गाडी नाही दिसत दमलो भाई रस्ता कधी अरे रस्ता नाही दिसत इथं इकडून हे घालू ना सेफली बच्ची कशाला हा इकडून ये. पुढं पण नाही लागणार आहे पण हे बघा नाही लागणार डर के आगे जीते ऑल्टो आहे का रे ती हा ऑल्टोच आहे तर गाईज आम्ही आलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशन वर हे बघा व्ह्यू बघू शकता व्ह्यू बघू शकता तुम्ही व्ह्यू बघा तुम्ही फक्त बाकी काहीच नका बघू हे बघा आणि हर्षला बघा तर ते मंदिर आहे आणि- कुठे माहितीये का हे बघा हे बघा रुमाल बघा पॅन्ट बघा पेंट बघा हे बघा गाडीचा पण अवतार दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने हा. आणि व्ह्यू बघा तुम्ही फक्त बाकी काहीच नका बघू तर गाईज हा स्ट्रगल आहे फक्त तुम्हाला हे असले चांगले लोकेशन एक्सप्लोर कर तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही हे एक्सप्लोर करतोय बघू शकता. हा आणि आम्हाला घरी जायला आता उद्या सकाळच होईल गाडी आली आपली बघा हा येऊ दे तर काही थांबा आम्ही 2 मिनिटं रस्ता बघतो परत येतो तुमच्यासाठी रस्ता बघा यातून तर रस्ता बघा यातून टाकायची आपल्याला गाडी आता बघा असा रस्ता आहे आमची गाडी आहे ना ऑल इन वन आहे थार फॉर्च्युनरी काहीच नाही स्विफ्ट समोर आमची स्विफ्ट लिमिटेड एडिशन आहे लिमिटेड एडिशन ते फक्त मंदारला भेटली आहे तशी गाडी इथलं 100 गाईज फायनली आम्हाला रस्ता भेटलेला आहे रस्ता पण नाही आहे पाणी आहे त्यातून घाल आणि इथून घालायची आहे गाडी जाऊ दे आणि गाडीची हालत बघा गाईज काय झाली आहे तर काय आमची गाडी बघा लय खूप घाण पद्धतीने अडकलेली आहे आणि इथं आम्ही फुल एन्जॉय करतोय गाणं सर्व बघा हे बघा तर बघत राहू काय होतं कसं होतं
तर गाईज फायनली आमची गाडी निघाली आहे आणि हे मंदिर आहे असं खूप जुन्या काळातलं. ब्लॉग चालू आहे, ब्लॉग चालू आहे. सबस्क्राईब करा म्हणून सांग. सबस्क्राईब करा. हा आणि हा भाऊ आहे आपला, ह्याच्यामुळे गाडी निघली आपली. ह्याचा ट्रॅक्टर आणला. तर तुमची जर गाडी पाहून डॅम पाशी जर अडकली असेल तर कॉन्टॅक्ट करा. आपला नंबर सांग, मोबाईल नंबर सांग. महादेवाचं मंदिर आहे हे, मंदिर आहे असं जुन्या काळातलं. आणि हे नंदी बैल होते. तुम्हाला आतून मंदिर दाखवतो कसं आहे. असं एकदम आत खाली वाकून जायवर लागतं. असं एक महादेवांची हे आहे पिंड. मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे. असं एवढं काही खास नाहीये, खूप छोटंसं मंदिर आहे. चला आत्ताच पाय पडलं होतं. आम्ही फायनली गाडी निघाली आहे. आता डायरेक्ट घरी जायचं. खूप स्ट्रगल होता, खूप स्ट्रगल होता. तर गाईज भेटू आपण थोड्या वेळाने. बाय. सो गाईज फायनली आमची गाडी निघली आहे त्या चिखलातून. लई त्रास झाला ते काढताना. आणि आता आम्ही चाललो आहे घरी आणि एक बांबूचं पाकिट घेतलं आहे. बघा चिखल बघा पायात, गाडी बघा, हे बघा ह्याचे कपडे बघा, अनिकेतचे कपडे बघा, आबीचे कपडे बघा, पॅन्ट बघा, माझे बघा. फक्त बूट स्वच्छ आहे, ते पण घाण होईल. हे बूट दाखव ना तिथलं, हे बघा. तर चाललो आहे घरी आता. आज पहिलं ब्लॉग होता. घरातले शिवे पण खायचे राहतात, घरातल्या शिव्या खायची आणि बांबू खाऊन जरा शिव्या खायच्या. हा घरच्यांचे बांबू नको, हे बांबू खाऊ. हा हे फ्रेंडली आहे. नाही, घरचे पण खायचेच आहेत आणि हे पण खाऊन घेऊ. हा. मग आजचा हा पहिला व्लॉग होता. तर कसा वाटला सांगा, कमेंट करा. एन्जॉय झालं का नाही मित्रांनो? हा एन्जॉय झालं का नाही ते सांगा. व्लॉग काही जास्त बाकी काय मोठा नाही सांगू करणार. नका. व्लॉग काही जास्त मोठा नाही करणार. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं. आणि व्लॉग आपण आज रात्री किंवा उद्या टाकू. चालते गाईज. सो गाईज आता आम्ही फायनली पोचलेलो आहे घरी पोचलो आहे. आणि आता जायचं घरी. खूप उशीर झालाय. टाइम बघू शकता किती झालंय, 10:19 झालाय. सगळेजण आता आणि याचे कपडे बघा, हे माझे पाय दाखव. हे बघा हे जे कपडे बघा. आणि गाडीची हालत तर खूप बेकार झाली, तुम्हाला दाखवतो. त्या साईडने तर भेटू गाईज नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.